रामकृष्ण हरी मंडळी, नमस्कार. मी आज आली आहे गोंदवले या गावामध्ये. गोंदवले हे गाव ओळखलं जातं ते फक्त ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांच्यासाठी. आज तिथे आल्यानंतर दर्शनानंतर योगायोग आला तो या झाडाचा. म्हटलं तुम्हा सगळ्यांसोबत एकदा शेअर करावं. हे झाड भारतीय संस्कृतीतील, धर्मात आणि आयुर्वेदात अत्यंत पवित्र आणि उपयुक्त मानलं जातं. त्याचं महत्त्व धार्मिक आणि आयुर्वेदिक या दोन्ही अंगाने खोलवर रुजलेलं आहे. बेलाची पानं ही त्रिदळ शिवाला सर्वाधिक प्रिय मानली जातात, कारण त्याच्या 3 दळांचा संबंध त्रिमूर्तीशी म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी जोडला जातो. त्यामुळे शिवपूजेत बेलपानाला अर्पण करणं अत्यावश्यक मानलं जातं. बेलाचं झाडे घरात असल्यास नकारात्मक शक्ती जवळ येत नाही अशी समजूतही आहे. बेलपान घरात असलं की शांती व सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. श्रावण महिन्यात शिवभक्त बेलाचं झाड पूजतात. तसेच बेलपान शिवलिंगावर अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात अशी अध्यात्मात नोंदही आहे. तसेच स्कंदपुराण आणि पद्मपुराण यात बेलाचं झाड हे स्वर्गीय वृक्ष मानलं गेलेलं आहे. घरात बेलाचं झाड असेल तर क्षेत्र तीर्थासमान मानलं जातं. बेलाची फळं ही विशेषतः उन्हाळ्यात खाल्ली जातात. ती अतिसार, आमांश आणि पोटदुखी यावर औषधी मानली जातात. बेलपानांचा रस जंतुनाशक असून त्वचारोग, डोळ्यांचा विकार आणि सर्दीवर उपयुक्त आहे. बेलफळाचं सरबत रक्तशुद्धी, हृदयविकार आणि उष्णतेमुळे होणारी अस्वस्थता यावर गुणकारी देखील आहे. बेलाच्या पानांचा रस मधासोबत घेतल्यास दमा, खोकला, श्वसनाचे त्रास कमी होतात. बेलाचा काढा यकृताला म्हणजेच लिव्हरला बळकट करतो. तसेच शरीरातील विषारी द्रव्य बाहेरही टाकतो. बेलफळात व्हिटॅमिन 6 आणि अँटीऑक्सिडंट्स तसेच खजिनही असतात. ही रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. बेलाचं झाड हे फक्त पानं शिवाला अर्पण करण्यापुरतं पवित्र नाही, तर आयुर्वेदातही अनमोल असा खजिना आहे. धर्म, अध्यात्म आणि आरोग्य या तिन्ही स्तरांवर बेलाचं झाड मानवाला शांती, संरक्षण आणि आरोग्य प्रदान करणारं ठरलं. विशेष सांगायचं झालं तर मी हे झाड पहिल्यांदाच पाहिलं. गोंदवले हे गाव साताऱ्यापासून जवळपास 75 किलोमीटर अंतरावर आहे. गोंदवले हे गाव प्रसिद्ध आहे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या जन्मस्थानाने वास्तव्य तसेच समाधी गाव म्हणून ओळखले जाते. महाराजांची रामनामाची उपासना, भक्ती व सामाजिक सेवा केली. अन्नदान, दारिद्र्य परिसेवेचा कार्यक्रम गोंदवलेमध्ये आजही चालू आहे. गावात समाधी मंदिर आहे, ज्यामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी व महाप्रसाद तसेच भक्तिनिवास सुविधा देखील आहेत.